मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सामाजिक मानसशास्त्राची व्याप्ती हा घटक बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये स्कोप ऑफ सोशल सायकोलॉजी असं म्हटलं जातं. मित्रांनो, सामाजिक मानसशास्त्रात व्यक्ती आधारित अनेक पैलूंचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्र शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र आहे. अशा या शास्त्रामध्ये कोणते विशेष पैलू समाविष्ट होतात, तसेच हे शास्त्र कोणत्या कोपऱ्यातून विस्तारलेले आहे हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोणकोणते घटक या शास्त्राने आपल्यात अंतर्भूत केलेले आहे याचा अभ्यास करणे अधिक उत्सुकतेचे ठरेल. या व्याप्तीमध्ये पहिला घटक आहे व्यक्ती. सामाजिक मानसशास्त्राचा एकक हा व्यक्ती आहे. सामाजिक मानसशास्त्र सर्वांगीकरित्या व्यक्तीवर आधारलेले शास्त्र आहे. या शास्त्रात व्यक्तीचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्र व्यक्तिव्याप्त असलेले शास्त्र म्हणूया, नाही का? व्यक्तीशी जुळतो, आंतरक्रिया करतो, वस्तूंची आदानप्रदान करतो. याने एकमेकावर परिणाम होणेच आहे आणि हे सर्व व्यक्तीच्या वर्तनातून प्रकट होत असते. व्यक्ती जुळतो, समूह निर्माण होतो. या समूहाच्या जुळल्याने समाजाची निर्मिती होते. सामाजिक वर्तन यात बघायचे असले तरीही सुरुवातीचा घटक हा फारच महत्त्वाचा आहे. म्हणून व्यक्तीला या शास्त्रात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दुसरा घटक आहे सामाजीकरण. सामाजिक मानसशास्त्रामध्ये समाज हा एक विशेष महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. मुलाचा जन्म होतो. मूल आपल्या डोळ्यांनी आजूबाजूच्यांना पाहतो. आई वडील, आजी आजोबा आणि इतर आप्त त्याच्या आजूबाजूला असतात. मूल मोठे झाल्यानंतर इतरांच्या संपर्कात येते आणि अशा या सामाजिकरण प्रक्रियेचे अभिन्न अंग ते बनतो. अशा या त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना या सामाजिकरणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो याचा शोध नक्कीच या शास्त्रामध्ये घेतला जातो. सामाजिक मानसशास्त्राने सामाजीकरण हा पैलूसुद्धा आपल्यात अंतर्भूत केलेला आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे संस्कृती. या जगाच्या पाठीवर बऱ्याच संस्कृती आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या संस्कृतीचा भाग आहे. संस्कृती आणि व्यक्ती याचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक संस्कृतीत वेगळेपण असते. काहींच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या, काहींच्या बोलण्याच्या, काहींच्या पोशाखाच्या, तर काहींच्या वागण्याच्या इत्यादी या संस्कृतीचा परिणाम व्यक्तीवर होत असतो. याच कारणाने सामाजिक मानसशास्त्रात संस्कृती हा घटक सुद्धा अंतर्भूत झालेला आहे. नंबर 4 आहे सामाजिक आंतरक्रिया. व्यक्तीच्या क्रियाप्रक्रिया या विविधांगाने घडून येतात. सामाजिक स्वरूपात व्यक्तीची आंतरक्रिया लक्षात घेतली जाते. तर 3 प्रकारच्या आंतरक्रिया आपल्याला व्यक्तीत घडताना दिसून येऊ शकतात. व्यक्तीमधील आंतरक्रिया, व्यक्ती आणि समूहातील आंतरक्रिया, समूह आणि समूहामधील आंतरक्रिया अशा या 3 प्रकारांनी सामाजिक मानसशास्त्र विविध बाबींचा अभ्यास करते. या आंतरक्रिया झाल्याने व्यक्तीमध्ये मैत्री, प्रेम, राग, द्वेष, अहंकार इत्यादी का निर्माण होतात या प्रश्नाची उकल सामाजिक मानसशास्त्र करीत असते. नंबर 5 आहे समूह वर्तन. सामाजिक मानसशास्त्र समूह वर्तनाचा अभ्यास करण्याकरिता पोचलेले शास्त्र आहे. काही परिस्थितीत व्यक्ती गर्दीमध्ये असल्यास त्याचे वर्तन वेगळे राहील, तर एकांतात असल्यास त्याचे वर्तन वेगळे राहील. म्हणजे समूहाचा व्यक्तीवर त्याच्या एकंदरीत क्रियाप्रक्रियेवर परिणाम होत असतो आणि असेच वर्तन सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास विषय बनलेले आहे. सामाजिक परिवर्तन हा 6वा घटक आहे. व्यक्तीमध्ये दिवसेंदिवस ज्या पद्धतीचे परिवर्तन होत आहे त्याच पद्धतीचे सामाजिक परिवर्तन आपल्याला होत असल्याचे लक्षात येते.
आणि हे परिवर्तन सर्वच समाजामध्ये झालेले दिसून येते. असे हे परिवर्तन कशा पद्धतीने होते? व्यक्तीमधील बदल तात्पुरता आहे की निरंतर आहे? एकंदरीत परिवर्तन हे चांगले की वाईट आहे? सामाजिक मानसशास्त्रात सामाजिक परिवर्तनसुद्धा लक्षात घेतले जाते. नंबर 7, सामाजिक प्रेरणा. व्यक्तीमध्ये प्रेरणा उत्पन्न होतात. अशा प्रेरणा सामाजिक स्तराच्या सुद्धा असतात. या प्रेरणा म्हणजे काय? विविध सामाजिक प्रेरणा कोणत्या प्रेरणेने व्यक्ती प्रभावित होत असतो? असे अनेक प्रश्न सामाजिक मानसशास्त्राच्या अंतर्गत निर्माण होतात आणि त्याचे अध्ययन सामाजिक मानसशास्त्रात केले जाते. नंबर 8, सामाजिक अध्ययन. मित्रांनो, संपूर्ण आयुष्यभर व्यक्ती बऱ्याच गोष्टीचे अध्ययन करीत असतो. म्हणजे तो शिकत असतो, आत्मसात करीत असतो. काही गोष्टी व्यक्ती स्वतःच्या योग्यतेवर आणि स्वतः प्रयत्न करून शिकत असतो, तर काही गोष्टी या समाजाच्या संपर्कात आल्याने शिकत असतो. असे हे अध्ययन कशा पद्धतीने घडून येते? समाजाचा या अध्ययनावर काही परिणाम होतो का? अशासारखे अनेक प्रश्न सामाजिक मानसशास्त्रात अभ्यासले जातात. मित्रांनो, आज आपण सामाजिक मानसशास्त्राची व्याप्ती या घटकामध्ये आत अंतर्भूत घटक बघितलेले आहे. आपण ही माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.